नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. आता वेळ काहीच गमवत नाही, बाकी काही सांगत बसत नाही, थेट मुद्द्यालाच हात घालतो. कारण की सकाळी 7 वाजतापासून स्वतःचा डबा बनवा, मुलाचा डबा बनवा, नवऱ्याचा डबा बनवा, सगळे घराचे कामं उरकून आमचे जे अंगणवाडी सेविका ताई आहेत तर त्या अंगणवाडीमध्ये पोहोचतात, मुलांना सांभाळतात, त्यांचं वजन मोजतात, त्यांना पोषण आहाराचं वाटप करतात, गर्भवती महिलांची त्या ठिकाणी सगळी माहिती ठेवतात, त्यांचं व्यवस्थित सर्वेक्षण करतात, घराला भेटी देतात, गृहभेटी देतात, FRS करतात, सगळ्या गोष्टी करतात. शासनाचे जे नवीन अहवाल असतात ती आमची माता भगिनी भरते, मोबाईलवरती पोषण ट्रॅकरवरती सगळी माहिती भरते. असं एकही काम नाही की जे आमची अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई करत नाही. तिची कामाची यादी काही संपत नाही, परंतु महत्त्वाचं आहे की तिला तिचा हक्काचा पगार मिळतो का, मानधन मिळतं का, तिला सन्मान मिळतो का, तिचं आंदोलन गांभीर्याने घेतलं जातं का, तिचा पेन्शनचा ग्रॅज्युटीचा प्रस्ताव मान्य होतो का. एखादा आमदार खासदार फुटायचा असेल लगेच त्याला पक्षामध्ये घेतलं, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन हे, ऑपरेशन ते. आणि आमची अंगणवाडी सेविका इतक्या दिवसाच्या अंगणवाडी ऑपरेशन पेन्शन करून आमच्या हजारो अंगणवाडी सेविका ताई आमच्यामधून निघून गेल्या. आमची मदतनीस ताई थकून गेली, तिला पेन्शन नाही दिलं तुम्ही आणखी. किती कामं करते आमची बाई. अरे लहान मुलांची काळजी घेते, वजनांची नोंद ठेवते, पोषण आहार तयार करते, हे सगळंच करते ना. मोबाईलवरती ऑनलाईन नोंदणी घेते, फोटोग्राफ करते, इतकं काम करते, पण तिला देता का तुम्ही मानधन थोडंसं? विचार करा. महिन्याच्या शेवटी ज्या वेळेला अडचण येते तिला कोणी येतं का तुमच्यापैकी सॉल्व्ह करायला तिची अडचण? घरभाडा द्यावं लागतं. आणि माता भगिनींकडे स्वतःचं घर नाही आहे, वीज बिल येतं, स्मार्ट मीटर लावले, त्या ठिकाणी किती बिल येतं. पूर्वी 200-300 रुपये यायचं, आता 1000 रुपये बिल येते. आधी 1000 रुपये यायचं, आता 2000 रुपये बिल येतं. मुलांच्या शाळेची फी कशी भरायची, दवाखान्यामध्ये जायचं असेल, काही अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये इलाज नसतो, खाजगीमध्ये जावं लागतं, औषधोपचार करावा लागतो. वृद्ध आई वडील असतील त्यांची काळजी घरामध्ये घ्यावी लागते. एवढं सगळं केल्याच्या नंतर हातात जे येणारं मानधन आहे ते वाढत्या व महागाईमुळं हातामध्ये राहतं का? सांगा तुम्ही मला, तुम्ही सांगा बहिणींनो, वाटतं का तुम्हाला? हे टेन्शन येऊन BP शुगरची गोळी सुरू होते माझ्या बहिणीला. बरोबर आहे, इतकं तुटपुंज मानधन असते. हे गॅस होता मध्ये एवढ्या गॅसचे भाव एवढे झाले आता काही विचारू नका. महागाई वाढली, पगार नाही वाढला. हे भल्ली वाढली, खैसून वाढली महागाई, पगार नाही वाढला. किती टेन्शन दडपून जाईल ना बिचारी. तिनं सगळ्याच्या आरोग्याची काळजी घ्यायची, तिच्या आरोग्याची कोण काळजी घ्यायची? अहो आमच्या अनेक सेविकाताई अशा आहेत की ज्यांना सिलेंडर भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. सिलेंडर सुद्धा ती, म्हणजे जेवणाची वस्तू आहे ना सिलेंडर, ती सुद्धा ती वाचू ठेवते. तिला माहिती आहे अचानक जर सिलेंडर संपलं तर इतकं महाग झालं, पैसे आणायचे कुठून? मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे उसने घ्यावे लागतात, पैसे आणायचे कुठून? स्वतःचे औषधं असतात, डॉक्टर म्हणतात पैसे हे गोळ्या लवकर घ्या, बहीण 2-4 दिवसांनी घेते, ते पैसेच नसते, काय करणार आहे? नंतर आणते ते डॉक्टरकडून. अनेक आमच्या बहिणी अशा आहेत की ज्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःवरती पैसे खर्च करू शकत नाही. बहिणीला वाटते 2000 रुपयाची साडी घ्यावं, बाकीच्या महिला 5-5 हजार रुपयाची साडी अंगावरती घालून हिंडतात. त्यावेळेला हिलाही वाटते, माझ्या बहिणीला वाटते की अंगावरती चांगली मोठी महागाची साडी असावं, पण घेऊ नाही शकत ना, पैसेच नाही आहे ना. ही वास्तवता आहे, वाईट परिस्थिती आहे. कसं जगायचं? यांच्या मागण्या काय 30-30, 35-35 वर्ष सेवा केल्याच्या नंतर देखील, 30 वर्ष 35 वर्ष सेवा केल्याच्या नंतर म्हातारपणी आमच्या सुरक्षेची हमी नसेल तर आम्ही काही आयुष्यभर पाप केलं का, असा विचार जर बहिणींच्या मनामध्ये असेल तर ते काही चुकीचं आहे का? ज्या वेळेला वृद्धापकाळ येतो, हातपाय थकून जातात, अरे काय करायचं, टेन्शन मरून जाईल ना बहीण. राज्य शासनाच्या आलेली प्रत्येक अंमलबजावणी केली, प्रत्येक निर्णय त्या ठिकाणी अंमलात आणला. आणि ज्या वेळेला आमच्या ताईच्या निर्णय घेण्याची आवश्यकता पडते तर त्यावेळेला सरकारकडे पैसे नसतात. अहो त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये 20,000 कोटी रुपये हे अपात्र महिलांनी घेतले. म्हणजे अपात्र महिलांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, परंतु जे पात्र आहेत, ज्यांचा हक्क आहे खरं पाहिलं तर या पैशावरती, त्यांच्याकडे
त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. पावसात आमची बहीण आहे, तयारच राहते, कोणतेही काम करा, FRS करायला असते, पावसातच येते. एवढं ऊन होतं यावेळेला, 47-48 डिग्री तापमान झालं तरी सुद्धा आमची बहीण थकली नाही, थांबली नाही. तिने काम केलं उन्हाळ्यामध्ये सुद्धा. पूर परिस्थिती असू द्या, तिचं काम थांबत नाही. अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी आपलं काम करतेच. आणि म्हणून आमच्या या ताईंच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे, त्यांना योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे. कारण की त्यांच्या त्यागाचं चीज अजूनही झालेलं नाही आहे. म्हणून आमचं एवढीच मागणी आहे सरकारला की कोरोनाच्या काळामध्ये ज्या बहिणीनं आपला जीव स्वतःचा धोक्यात घातला, जिनं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, तिची तुम्ही थोडीशी तर पर्वा करा. जी बहीण स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, त्या अंगणवाडी सेविका ताईच्या जीवाची तुम्ही पर्वा करा. आणि आमच्या ताईला त्या ठिकाणी मानधन वाढवून द्या. तिच्या पेन्शनचा विचार करा. ठीक आहे की नाही? आवश्यक आहे, ते खूप आवश्यक आहे. उन्हाळा असू द्या, पावसाळा, तिला काही टेन्शन नाही. ती कधीच नाही. तिला असं वाटते की बस मी अंगणवाडी सेविका आहे, सगळी जबाबदारी माझी आहे. ती प्रामाणिकपणानं काम करते, इमानीद्वारे काम करते. बघा तुम्ही, प्रत्येक शासनाची माहिती असेल ती शासनापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण मनापासून प्रयत्न करते. ती हरत नाही, मागे थकत नाही, काहीच करत नाही. तिच्या मागण्याही किती कमी आहेत हो. तिचं काय म्हणणं आहे, लाख रुपये पगार पाहिजे का तिला? नाही पाहिजे. लाख रुपये पगाराची अपेक्षा नाही. फक्त तिचं असं म्हणणं आहे की सन्मानानं जीवन जगता यावं एवढं पगार पाहिजे. लाख रुपये पेन्शन नाही पाहिजे. फक्त डोक्याला टेन्शन येणार नाही एवढं सुरक्षित पेन्शन द्या रिटायरमेंट नंतर. इतकी माफक तिची मागणी आहे. तिचं काय म्हणणं आहे, ग्रॅज्युटी द्या. तुम्ही बाकीच्या लोकांना रिटायर झाल्याच्या नंतर 20-20 लाख रुपये देता, अहो द्या ना थोडेसे पैसे ग्रॅज्युटीच्या स्वरूपामध्ये आमच्या ताईंना, काय हरकत आहे. आणि कामाच्या प्रमाणामध्ये द्या, सुविधा द्या त्यांना. बाकीच्या सर्वांना जशा मिळतात तशा यांना सुट्ट्या द्या. उन्हाळ्यामध्ये 15 दिवस सुट्ट्या देता, बाकी सगळे शाळा कॉलेज बंद असतात, ताईंना मात्र कामावर यावं लागतं. काय हरकत आहे. आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या ना. 30-35 वर्ष फक्त मानधनी कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना वागवणार आहात का? ज्या वेळेला तिचे हातपाय थकतील आणि रिटायर होईल, ती काय म्हणून मानधन तत्वावरील कर्मचारी म्हणून रिटायर झाली असंच तुम्ही तिचा सन्मान करणार आहात का? कर्मचाऱ्याचा दर्जा द्या ना. होतो एवढं सगळे शासनाचे कामं करायचे आणि मानधनही मिळत नसेल, मानधन तर मिळतच नाही, ते काय जे आहे ते तर खूपच कमी आहे. मग सगळ्या सेविका ताईंचं काय म्हणणं आहे बघा, की आम्ही योजना राबवतो, आम्ही समाज घडवतो, मग आता आम्हाला सुद्धा न्याय हवा. न्याय पाहिजेच ना. आता आमचा जो त्याग आहे, आमची जी सेवा आहे, आता आमचा हक्क आम्हाला हा पाहिजेच, असं सगळ्या बहिणींचं मत आहे. आणि बहिणींनो, हे जे तुमचं मत आहे हे काही चुकीचं नाही आहे, हे अतिशय बरोबर आहे. तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, तुम्हाला सन्मान मिळालाच पाहिजे, आणि ते तुमचा हक्क आहे. आणि 100% जोपर्यंत तुम्हाला हा तुमचा हक्क जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण तुमच्यासाठी बोलत राहणार. कारण की रक्ताचं पाणी करून तू शिकवतेस. रक्ताचं पाणी काढून आमची अंगणवाडी सेविका ताई, आमची मदतनीस ताई समाज घडवते. तिच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, तिला तिचा हक्क मिळाला पाहिजे, असं आमचं मत आहे. आणि ते व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी पाहिजे ती जनजागृती आम्ही करू, शासनापर्यंत मेसेज पोहोचवू. तुमचं या संदर्भातलं काय मत आहे बहिणींनो, हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. खूप खूप धन्यवाद.